नमस्कार, मी वैभव पालवे प्रजासंवाद मध्ये आपलं स्वागत करतो। वाडा तालुक्यातील अत्यंत नावलौकिक असलेल्या दी वाडा कोऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेचा जो काही कारभार आहे तो कारभार कायमच या शिक्षण संस्थेच्या संचालकांच्या अंतर्गत राजकारणामुळे चर्चेत राहिलेला आहे। एकूणच संस्थाचालकांच्या कारभारावर गेली काही वर्ष सातत्यानं प्रश्नचिन्ह उभं राहत आलंय। या संस्थेच्या राजकारणापायी ही संस्था कायम शिक्षणाव्यतिरिक्त अन्य घटकांसाठीच चर्चेत राहिलेली आहे। बुधवारी संस्थेचे अध्यक्ष विकास मोतीराम पातकर यांनी धर्मदाय आयुक्तांनी जो काही निर्णय दिलाय त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी म्हणून संस्थेचं एकूणच जे दप्तर आहे ते दप्तर एका सीलबंद कपाटामध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि त्या सीलबंद कपाटाची चावी संस्थेचे सचिव आणि अन्य पदाधिकाऱ्यांकडे ठेवली गेली होती। ती चावी आपल्याला मिळत नाही, अध्यक्ष म्हणून संस्थेचं दप्तर आपल्याला पाहता येत नाही म्हणून आणि जो काही धर्मदाय आयुक्तांनी जो निर्णय दिलाय त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी म्हणून संस्थेच्या अन्य सभासदांना एकत्रित करून अध्यक्ष पातकर यांनी हे सीलबंद कपाट त्याचं सील तोडून कुलूप तोडून ते दप्तर अध्यक्ष म्हणून आपल्या ताब्यात घेतलं। या संदर्भातील त्यांनी संपूर्ण जी काही प्रक्रिया केली आणि हे दप्तर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर जी भूमिका मांडली आणि संबंधित जे काही त्यांचे सहकारी आहेत, जे विरोधक सदस्य दिसत आहेत, त्यांच्यावर त्यांनी जे काही आरोप केलेत ते पहिल्यांदा पाहूया आणि त्यानंतर एकूणच या प्रकरणासंदर्भात चर्चा करूया। आज आपण इथे का जमलो आहोत याची कल्पना तुम्हाला आली असेलच। कालच आम्ही सर्व सभासद जे संस्थेचे आहेत 125 सभासद जवळजवळ त्यांना सर्वांना काल पत्राद्वारे कळवलं आहे। त्या निमित्तानं मला कल्पनाही नव्हती की एवढे सभासद तरी जमतील। खूप बरं वाटलं सर्वांची उपस्थिती करून। त्या संस्थेमध्ये सर्वांचं लक्ष गिरीगिरीने आहे। तर आज आपण इथे कशासाठी जमलो आहे ते मी थोडक्यात तुम्हाला प्रस्तावना करते। सर्वप्रथम हे का चालू झालंय, कशामुळे चालू झालंय, एक 2 महिन्यापूर्वी जी मीटिंग झाली त्याच्यामुळे म्हणजे 8 महिने ह्या पदावर मी अध्यक्ष म्हणून मला बसवल्यानं जेव्हा बसवलं तेव्हा मी या खुर्चीवर बसण्यापूर्वीच सांगितलं होतं सभासदांना, म्हणजे माझ्या सर्व जे उमेदवार माझे कमिटी मेंबर सगळे, बाबा मला तुम्ही या खुर्चीवर बसवताय, मी बसायला तयार आहे, परंतु मी हात वर करण्याचा नाही हे तुम्ही लक्षात घ्या। तर त्यांनी सांगितलं तसं नाहीच आहे का, आपल्याला काय कुठे इथं गैरव्यवहार करायचा नाही किंवा काही नाही, संस्थेचा कारभार आहे, आपल्याला सुरळीत पाडायचं आहे। म्हणतो ओके, त्या पद्धतीने मी खुर्चीत बसलो। 6 महिने सर्व व्यवस्थित चाललं गेलं। 2.5 महिन्यापासून जे चाललंय ते विचित्र माझ्या निदर्शनात आलं। ते मी जेव्हा मीटिंग चालू होती तेव्हा मी ते उपस्थित केले प्रश्न, बाबा ह्या माणसाची भरती कधी केली, या माणसाला तुम्ही कधी लावलं, तर तेव्हा ते म्हणतात नाही ते आपल्याला जरुरी होती म्हणून सचिवाच्या आदेशाने येतात। म्हटलं याचा काय ठराव नाही काय नाही आणि तुम्ही तसंच घेतलंय, तर मी त्या गोष्टीला विरोध करायला गेलो। विरोध करताना त्यांनी बघितलं का हा विरोध करतोय, तर त्यांनी त्या पद्धतीने षडयंत्र रचना माझ्या बाबतीत षडयंत्र रचण्याचा कारभार त्यांनी चालू केला। तसं ती 2-2.5 महिन्यापूर्वी मिटिंग झाली, 3 महिन्यापूर्वी त्या मिटिंगमध्ये थोडंसं वादविवाद झालं। तेव्हा मनोजजी पष्टे उपाध्यक्ष आमचे त्यांनी संजय आंबवणे यांना म्हणजे आईवरून शिवी देण्याचा प्रयत्न केला, त्याच्या आईची असं उल्लेख केला आणि त्याला म्हणजे त्याची रेकॉर्ड सुद्धा आहे। संजय आंबवणेंनी त्याची रेकॉर्ड सुद्धा केलेली आहे, ते पण आहे। नंतर दुसऱ्या दिवशी हरिभाऊंना प्रमोदजींना आठवबा हे बोललं यांनी एक मनोज पष्टे बोलले हे ओके आहे का, तर त्याच्यावर त्यांनी नाही चुकीचं आहे का, हे सगळं चुकीचं त्यांनी बोललेलं आहे। हे सर्व ते झालं। त्यानंतर मग ते प्रोसिडिंगला पण मी घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ती प्रोसिडिंग नंतर मीटिंग झालेली नाहीये। ते प्रोसिडिंगला अजून लिहिलंय का नाही, तर ते प्रोसिडिंग वाचण्यासाठी मी
जेव्हा जेव्हा 1.5 महिन्यापासून प्रयत्न करतोय तर ती प्रोसिडिंगच्या म्हणजे कपाटची चावी, सील केलेल्या कपाटची चावी प्रमोद भोईर आमचे सचिव हे स्वतः खिशामध्ये घेऊन फिरत आहेत. त्यांना आम्ही मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग म्हटले विचित्र कारभार झालंय. मग मी स्वतः धर्मदाय आयुक्तांकडे पालघर इथे गेलो आणि त्यांच्या कानावर सर्व म्हणजे पिटिशन तिथे सबमिट केली माझी. बाबा असं असं चाललंय. तेव्हा त्यांनी मला हे केलं बाबा तुम्ही हे करताय लक्षात ना, पण याच्यामध्ये एकच निष्पन्न निघते का एकच इलेक्शन लागेल तर तुमचंही अध्यक्षपद तिथे निघून जाईल. म्हटलं चालेल, मला मी या खुर्चीवर अध्यक्ष म्हणजे मला तर आयात बसावं किंवा अशा पद्धतीने मी खुर्चीत बसलोच नाही साहेब. पण जे गैरप्रकार चाललेले आहेत माझ्या अप्रत्यक्षरित्या ते मला मान्य नाही आहेत आणि मी त्याला विरोध करतोय. तर त्या पद्धतीने ते मला तशा पद्धतीने काढू इच्छितात. तर मला तशा पद्धतीने नाही निघाले. माझ्या अंगावर मला माझ्या कलंक लावून नाही घ्यायचं आहे. मग ते इलेक्शन लागलं तरी चालेल. आणि आज 75 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये दरवर्षी शिक्षण संस्थेचं इलेक्शन लागलं गेलं पाहिजे असं नियम आहे. आता आपल्या घटनेमध्ये नाहीये, परंतु संस्थेचे शिक्षण संस्थेचं जे बायलॉजमध्ये जे आहे ते दरवर्षी इलेक्शन लागलं गेलं पाहिजे. तर मी स्वतःहून धर्मदाय आयुक्तांना सांगितलं की दरवर्षी इलेक्शन लागलं गेलं पाहिजे. ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि प्रत्येकाला चान्स मिळाला पाहिजे. ही खुर्ची एखादीच 10 वर्ष 15 वर्ष अडकून ठेवायची नाहीये. म्हणजे त्याच्यामुळे संस्थेचे कारभार व्यवस्थित चालेल हे मी त्यांच्या निदर्शनात आणून देतो. अशा पद्धतीने कारभार दरवर्षी नवीन बॉडी बसली तर तो प्रत्येक बॉडीचं का आपल्याला खुर्चीवर बसत येतं आपल्या कारकिर्दीत काहीतरी झालं पाहिजे काम चांगलं अशा उद्देशाने तो काम करत राहील संस्थेचं. तर त्या पद्धतीने मी हे सगळं केल्यानंतर ते प्रमुख गोष्टींनी अजूनपर्यंत त्यांना 3 स्मरणपत्र दिले. 2 स्मरणपत्र आणि 1 पहिलं पत्र धर्मदाय आयुक्तांच्या सहीनिशी सर्व ऑर्डरनिशी त्यांना पाठवलेले आहे. आणि धर्मदाय आयुक्तांनी आता 2 महिन्याच्या 60 दिवसाचा आपल्याला हे दिलेलं आहे, टाइम पिरियड दिलेला आहे. त्या 60 दिवसामध्ये एटीएम लावायची आहे. एटीएम लावून सर्व सभासदांची फी गोळा करायची आहे. म्हणजे जे शुल्क आहे प्रत्येक सभासदाचं ते जमा करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर लगेच त्यांनी इलेक्शन लावायचं मला आदेश दिलेले आहेत. आणि हंगामी निवडणुकीपुरता मला हंगामी अध्यक्ष म्हणून निवडणुकीचा त्यांनी नेमणूक केलेली आहे. अध्यक्ष मी आहे, परंतु हंगामी अध्यक्ष हे माझ्या म्हणजे माझ्या अंडरच ही निवडणूक चालेल. मी निवडणूक अधिकारी असं त्यांनी आदेश दिलेले. ते सर्वांना प्रत मी पाठवलेली. आणि आता एजीएमची जेव्हा तुम्हाला पत्र घेईल त्याच्यामध्ये ती नोटीस पण तुम्हाला बरोबर मिळेल. तर त्या पद्धतीने आज जे त्यांनी संस्थेचं दप्तर जे आहे त्याला जे त्यांनी कुलूप लावून ठेवलेले आहे 1.5 महिन्यापासून आणि चावी अजूनपर्यंत सर्व धर्मदाय आयुक्तांचं जे आदेशाचं म्हणजे अपमान करत आहे ते त्यांना त्यांच्या निदर्शनाला आणून दिले तरी सुद्धा त्यांनी अजूनपर्यंत ती चावी आणून दिलेली नाहीये. तर आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत ते कुलूप आपल्याला सोडायचं आहे. आणि कारण त्याच्यामध्ये बरेचसे पेपर आहेत तर ते निवडणुकीसाठी ते आवश्यक आहे. कारण पावती बुक आहे, दुसरं प्रोसिडिंग्स जे आहे ते सगळ्या आता आपल्याला निवडणुकीसाठी लागणार आहे. तर ते दप्तर सर्व त्यांनी आटून ठेवले. आज 12 दिवस झाले. म्हणजे 12 दिवस 60 दिवसातले कमी झाले. जेणेकरून यांची निवडणूक प्रक्रिया लांबणीवर जाऊ दे हे कॅन्सल होऊ दे हा त्यांचा हेतू आहे त्याच्या मागचा. तर त्या पद्धतीने आपण सर्वजण जमला तर तुमच्या सर्वांच्या संमतीने साक्षीने ते कपाट आज आपल्याला ओपन करायचं आहे. आणि ते तुमच्या समोर जे जे काय कपाटमध्ये आहे त्याची संपूर्ण नोंद आपल्याला इथे घ्यायची आहे तुमच्या समक्ष. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. क्लार्क पण कसं उत्तर देतोय तर तिने सांगितलं का माझे मी पौंचमध्ये चावी घरी विसरलोय साहेब, माझ्याकडे आज चावी नाहीये. म्हटलं आता मला ते वाचायचं आहे, त्या आतमधलं प्रोसिडिंग मला वाचायचं आहे. तसं ती म्हणते का मी माझ्याकडे चावी मी घरी विसरले, मी उद्या घेऊन येते तुम्हाला. मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4:45 वाजता आलो संस्थेमध्ये. तेव्हा मी तिला बोलवलं का म्हटलं सायली हे मला कपाट उघडून दे. तर म्हणते का सकाळीच माझ्याकडनं चावी सहसचिव राजा जाधव वगळून मला न बोलवता आणि मी सर्वांच्या समोर हे करतोय. मी यांना हे सांगितलं ठीक आहे तुम्ही बोलवलात ना लावलात ना ठीक आहे माझं काही झालं पण तुम्ही मला विचारता खरा. तुम्ही डायरेक्ट मला एकही माणूस मी लावलेला नाहीये तिथे. जी 2-3 होती त्यांच्या चुका झाल्या तर त्यांना मी बाजूला केल्या आणि ते प्रूव्ह करून दाखवू शकतो मी आज. ते तुम्ही बघू शकता की जून महिन्यापासून इथे आजपर्यंत वैश्य समाजाचा कोण लागलाय का.
मला कुठल्या समाजाची आताच नाही. मी जेव्हा या गोष्टीवर समाजापेक्षा क्वालिफिकेशन नाही. आणि सर, मला एक म्हणायचं आहे, मी या गोष्टीवर बोलतो ना. समाजाचा इथे विषय नाही. नाही आहे. समाजाचा विषय नाहीये, बरोबर आहे. आणि त्याला सील केलेलं आहे आणि त्याची चावी वगैरे त्यांच्याकडे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता सगळं कशा seal आहे. प्रकारे त्यांनी सील केलेलं आहे आणि कशा प्रकारे सह्या केलेल्या आहेत. हे पहिला सील आहे, याच्यावरती 9 जणांच्या सह्या आहेत. आणि 9 जणांच्या सह्या त्यांनी केलेले आहेत. आहेत. नंतर मग जेव्हा आयुक्तांची ऑर्डर आणली, ती ऑर्डर इथे मी लावली की हे फोडू नये आता, कारण याच्यातून काही दप्तर गहाळ होण्याची शक्यता होती. म्हणून मग मी आयुक्तांची नोटीस इथे लावली, दुसरी त्यांच्या आदेशाची प्रत इथे लावली का, मग जेणेकरून हे फोडू नये. तर मग अप्रत्यक्षरित्या हे कापून दुसरी गोष्ट याच्यामध्ये असं एक दिसून होते का जे पहिलेचे जे तुम्ही जे सांगितले त्या सभासदांनी सह्या केलेल्या हो. आहेत, पण इथे कुठल्याही प्रकारचं त्याचं नाव लिहिलेलं नाहीये का शाळेचा शिक्का नाहीये का त्याच्या मीटिंगचा ठराव पास केलेला नाहीये का अजेंडा लिहिलेला नाही. ते सही कोणाची काय कोणाची काहीच कळायला मार्ग नाहीये. म्हणजे हा सर्व अनागोंदी प्रकार चाललेला आहे. आणि अध्यक्ष साहेबांनी तो सर्वांच्या निदर्शनात आले आणि सर्व सभासद आपण इथे जमलेले आहेत का जेणेकरून हा कपाट आपल्याला उघडून याच्यातील जे दस्तऐवज शाळेला आपल्याला मिळालं पाहिजेत आणि शाळेचा कारभार जेणेकरून सुरळीत चालवला पाहिजे, हे त्यांच्या मागची सद्भावना आहे. तर त्यासाठी आपण इथे सगळे जमलेले आहेत. तर कॅमेरावाले मी तुम्हाला सांगतो का हे बघा कशा प्रकारे हे अनाधिकृतपणे कळलेले आहे आणि यांनी अधिकृतपणे नोटीस आणून आयुक्तांच्या आदेशानुसार लावलेली आहे. इथे नाव आणि त्यांच्या सह्या वगैरे सगळं इथे निदर्शनास जे कोण संस्थेचे ट्रस्टी होते त्यांच्या पण इथे दोघांच्या सह्या आहेत इथे, आणि माझे अध्यक्ष म्हणून पण इथे सही आहे. आता एक चावी बनवणारे आले त्यांचे हा. सर्वांनी बघा हा, तुमच्या समक्षात आता हे जे काय आहे दप्तर, त्याची लिखापडी होईल सर्व बुकवर. सर्व नोटिंग व्यवस्थित करायची हा, एकही कागद इकडे तिकडे होता कामा नाहीये. अक्षयला बोलवा. चला या तुम्ही. एक एक आणि एक कागदावर नोंद करा काय काय आहे त्याच्यामध्ये. ये तुम्ही इकडे पुढे या. खिलारी. हा. इथे त्याला इथेच बसूया. हम पहला नंबर टाकून एक नंबर टाक. फोटो काढा. हा शाळेच्या शिक्क्यांचा बॉक्स आहे बघा. शाळेच्या शिक्क्यांचा बॉक्स. आज आपण दिवाडा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून
इथे सर्व पंच आणि काही तुमच्या संस्थेचे जे सदस्य आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये संस्थेचं जे दप्तर आहे ते ताब्यात घेण्यासंदर्भातली कारवाई केलेली आहे. तर नेमका काय प्रकार घडला आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही दप्तर ताब्यात घेतलं? असं आहे, माननीय धर्मदाय आयुक्त, सहाय्यक धर्मदाय आयुक्त पालघर यांच्या आदेशाने त्यांनी आदेश असं मला दिलं की तुमची AGM तुम्ही लावायची आहे आणि AGM लावण्यासाठी जे संस्थेचे दप्तर जे आहे ते त्याला कुलूप प्रमोद आमचे सचिव संस्थेचे प्रमोद भोईर यांनी कुलूप लावलेलं होतं. त्याला मी वारंवार पत्रक काढून स्मरणपत्र पहिलं दुसरं हे स्मरणपत्र देऊन सुद्धाही ते आज जवळजवळ 12 दिवस झाले. धर्मदाय आयुक्तांनी जी ऑर्डर दिली त्या 12 दिवसामध्ये त्याला पत्रव्यवहार करून तोंडी फोनवर मोबाईलवर बोलून सुद्धा त्यांनी त्याच्या चाव्या अजून परत आणून नाही दिलेल्या आहेत. आता जे AGM लावायची आहे त्या प्रक्रियेमध्ये बरेचसे दप्तर जो आहे तो त्या कपाटमध्ये असल्यामुळे, ते कपाटला सील असल्यामुळे ते कपाट फोडता येत नव्हतं. तर ते फोडण्यासाठी म्हणजे कपाट उघडण्यासाठी त्याच्याकडे चाव्या मागत होतो वारंवार, पण त्यांनी त्या दिल्या नाही. मग त्या वारंवार दिल्या न दिल्यामुळे आज सर्व सभासदांना काल मी नोटिसा काढल्या आणि त्यांच्या समक्ष ते दप्तराची आता आवश्यकता आहे. AGM लावण्यासाठी जे काही कागदपत्र आहेत महत्त्वाचे, पावत्या द्यायचे आहेत नवीन प्रक्रियेसाठी, तर त्या पावत्याची सर्व बुकं वगैरे जी आहे ती कपाटमध्ये असल्यामुळे ते काहीच माझ्या हातात येत नाही आहे. त्याच्यामुळे मग ते आता अशा पद्धतीने हे केलं तर ते सर्व सभासदांना नोटिसा काढून आज सर्व 4 वाजता सभासद बोलून त्यांच्या समक्ष साक्षीने ते घेऊन चावीमन बोलून ते सर्वांच्या उपस्थितीत साक्षीने ते कपाट आज ओपन केलं आणि ते दप्तर सर्व आज ताब्यात घेतोय आणि ते पण रितसर सर्व पंचांच्या समोर त्या कपाटमध्ये काय काय जे पेपर्स आहेत, जे मिनिट बुक्स आहेत ते सगळे व्यवस्थित लिखापडी करून मी ताब्यात घेऊन माझे जे सहकारी आहेत संस्थेचे खिरारी यांच्याकडे ती चावी आता मी सुपूर्द करणार आहे सर्वांच्या समक्ष आणि त्यांना हाही आदेश देणार आहे की हे कपाट कोणालाही हवं असेल म्हणजे उघडायचं असेल तर माझ्या परवानगीशिवाय तुम्ही त्यांना कुठलाही पेपर द्यायचं नाही. दुसरा मुद्दा की 2 वर्षापूर्वी या संस्थेची निवडणूक झाली होती आणि या निवडणुकीत तुम्ही 10 सदस्य निवडले गेला होता. असं असताना आता हा जो काही पुन्हा नव्याने निवडणूक घेण्याचा निर्णय दिला आहे तर हा एकूणच कार्यकारिणी म्हणून अपयश नाही आहे का? अपयश आहे, हे तर दुःखही होत आहे मला. अध्यक्ष या नात्याने मला दुःखही होत आहे. जे 10 ट्रस्टी आज या संस्थेवर निवडून आले, एक मताने आले, विरोधात लढले, नंतर एकत्र बसून मी सांगितलं सर्व आपण एकत्रच आहोत, आपल्याला एकत्र बसून ही संस्था पुढे न्यायची आहे. जे 75 वर्षात जे झालेलं नाही ते आपल्याला आपल्या ह्या कारकिर्दीमध्ये आपल्याला काहीतरी नवीन इथे निर्माण करून लोकांना दाखवायचं आहे आपल्याला त्या पद्धतीने. परंतु 8 महिने सगळं कारभार व्यवस्थित चाललं गेलं आणि 2-2.5 महिन्यापासून थोडंसं जाणवायला लागलं मला अध्यक्ष नात्याने का बाबा माझ्या अप्रत्यक्षरित्या काही निर्णय घेतले जाऊ लागले आणि ते निर्णय घेऊन जेव्हा अप्रत्यक्षरित्या निर्णय सुरुवात झाली त्याला मी आक्षेप घ्यायला सुरुवात केली आणि मी जेव्हा आक्षेप घ्यायला सुरुवात केली तेव्हा मग हा आपल्याला विरोध करतोय, मग काहीतरी षडयंत्र याच्या मागे रचून यालाच आपण बाजूला करूया असं माझ्या निदर्शनात आलं. तर माझे जे सहकारी आहेत तेच माझ्या विरोधात जायला लागले आहेत. तर मग म्हटलं आता हे माझ्या अंगावर किचड उडवण्यापेक्षा मी धर्मदायकांकडे स्वतः तिथे गेलो आणि त्यांच्यासमोर मी माझी बाजू मांडली, त्यांना समक्ष सर्व सांगितलं का असं असं सगळं आहे. तर त्यांनी मला ते सर्व मला त्यांनी सांगितलं की तुम्ही आता हे दिलं आहे माझ्याकडे जे सबमिट केलेलं आहे माझ्याकडे पेपर्स, त्याच्यामध्ये मला असं निदर्शनात येते की हे निवडणूकच लागेल इथे. मग निवडणूक लागेल तर तुमचं अध्यक्षपद सुद्धा जाईल. तर मी सांगितलं मला अध्यक्षपदाची खुर्चीची आवड बिलकुल नाही आहे. आलं लक्षात ना, मी त्या खुर्चीचा आपापलेला पण नाही आहे. संस्थेमध्ये जे गैरप्रकार चालले आहेत ते मला नको आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. मला तो तिथे आता विरोध व्हायला लागलेला आहे पण मग त्यांच्याकडनं मी बाजूला होण्यापेक्षा मला तुम्ही इलेक्शनच तुम्ही नवीन हे केलं लावलं तरी पण मला चालेल आणि मी ते तेवढं करून त्यांना हे केलं. नंतर त्यांनी ती ऑर्डर आम्हाला दिली, मला 8-10 दिवसानंतर त्यांनी ती ऑर्डर दिली आणि ते कारभार ऑर्डर दिल्यानंतर जे दप्तर मला आता हवं आहे पुढील कार्यक्रमासाठी AGM लावण्यासाठी
सभासदांच्या फीजसाठी ज्या म्हणजे शुल्क आहे सभासद फी संस्थेची ती घेण्यासाठी ते सर्व बुकं सगळी त्याच्यात आहेत बरं. आणि ती बुकं मला हवी आहेत आणि ते बऱ्याचशा गोष्टी दुसऱ्या ज्या मिनिट बुक्स आहेत ते पण सुद्धा मला काही वाचायचे होते ते सुद्धा मला वाचायला मिळालं नाही. 1.5 महिन्यापासून त्या चाव्या सुद्धा मला मी इथे येऊन बसायचो एकटाच. आलं लक्षात ना, हे एक एक जण बाजूला निघून जायचे. आलं लक्षात, माझ्या निदर्शनाला का माझ्या विरोधात काहीतरी चाललेलं आहे. मग मी ते ॲक्शन घेऊन धर्मदायंतांकडून ऑर्डर आणून ते आज रितसर भिवंडीहून चावीतून बोलून ते कपाट तुमच्या सर्वांच्या संमतीने सर्वांच्या साक्षीने आज उघडून ते सर्व बुकं ताब्यात घेऊन मी पुढील प्रोसिजर आता AGMचे वगैरे लावायला सुरुवात करतोय. आज 12 दिवस झाले, 12 दिवस मोफत गेले. धर्मदाय आयुक्तांनी 60 दिवसाची मुदत आम्हाला दिलेली आहे. तर 60 दिवसामधले 12 दिवस हे विनाकारण संस्थेच्या सचिवाच्या मुळे हे लेट झालेलं आहे. याला सर्वस्वी जबाबदार सचिव आहे प्रमोद भोईर. ही आज दप्तर ताब्यात घेण्याची प्रक्रिया आपण केलेली आहे. तर हे करत असताना जी काही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे किंवा त्यांना नोटीस बजावणं अन्य सदस्यांना, अशा पद्धतीची प्रक्रिया आपण पार पाडली आहे का? होय, काल परवा दिवशीच मी सर्वांना म्हणजे जे संस्थेचे सर्व सभासद आहेत 3 कॅटेगरीमधले सर्वांना 125 जणांना मी जवळ 110 की 120 जेवढे सभासद आहेत त्यांना सर्वांना पोस्टाद्वारे नोटीस बजावली आहे की बाबा असं असं धर्मदाय आयुक्तांची ऑर्डर आहे आणि ती ऑर्डर त्यांची आलेली असताना 2 महिन्यात त्यांनी AGM आणि इलेक्शन लावायला सांगितलेलं. परंतु त्याच्यामध्ये आपल्याला मला अडचण येते का जो दप्तर जो आहे संस्थेचं तो सीलबंद कपाटमध्ये आहे आणि त्याच्या चाव्या ह्या प्रमोद भोईर आमचे सचिव त्यांच्याकडे आहे. ते फिरवत आहेत. त्यांना वारंवार पत्र देऊन नंतर पहिलं स्मरणपत्र नंतर द्वितीय स्मरणपत्र हे देऊन सुद्धा त्यांनी त्या चाव्या आज 12 दिवस झाले त्यांनी म्हणजे की माझ्याकडे किंवा संस्थेच्या कार्यालयात आणून दिलेल्या नाही आहेत. त्यामुळे मला आज हा निर्णय घ्यावा लागला की सर्व सभासदांना एकत्र करून त्यांच्या साक्षीने नंतर तसेच वाड्यातले सामाजिक कार्यकर्ते, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नंतर शिक्षक, पालक आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी म्हणजे जेवढे पदाधिकारी आज हजर आहेत त्यांच्या साक्षीने मी ते कुलूप आज सर्वांच्या साक्षीने चावीमान आणून ते उघडलेलं आहे आणि त्याची संपूर्ण नोंद आता माझे हेड क्लार्क संस्थेचे ते सर्व त्याची नोंद करत आहेत. तेही तुम्ही बघून घ्या. सर्व त्याची रितसर सर्व रजिस्टरवर नोंद चालू आहे आणि उद्यापासनं ही प्रक्रिया जसं माननीय धर्मदाय आयुक्तांनी जे मला सांगितले आदेश दिलेला आहे जे 12 दिवस आता कसे भरून काढायचे ती धावपळ मी उद्यापासून सुरू करून ते 12 दिवस कव्हर करून सगळी 2 महिन्याच्या आत प्रक्रिया सर्व पूर्ण करणार आहे. आणि याच्यासाठी मला सर्व सभासदांचं, सर्व सामाजिक कार्यकर्ते, सर्व पत्रकार, वाडी शहरातील तालुक्यातले यांचं सगळ्यांचं मला सहकार्य लागणार आहे आणि ते मला तुमच्याकडून मिळालं पाहिजे ही मी अपेक्षा करतो. या पुढच्या काळात निवडणूक कार्यक्रम तुमचा कसा असेल? आता निवडणूक धर्मदाय आयुक्तांनी माझी निवडणूक अधिकारी म्हणून इथे अध्यक्ष या नात्याने इथे मी अध्यक्षही संस्थेचा आहे आणि निवडणूक अधिकारी त्यांनी मलाच नेमलेले आहे. माझ्या अधिकारातच त्यांनी निवडणूक प्रक्रिया पण पार पाडण्यास सांगितलेली आहे. 10 जणांची म्हणजे कमिटी करून त्याच्यामध्ये माझे जे 10 माझे ट्रस्टी आहेत ते आणि माझ्या कॉलेज, ज्युनियर कॉलेज आणि हायस्कूलचे जे प्राचार्य, शिक्षक वर्ग, नंतर क्लार्क वर्ग यांना जोडीला घेऊन तुम्हाला जे हवे ते तुम्ही तुमच्या मताने तुम्हाला जे पाहिजे आहे ते 10-12 जणांची तुम्ही मीटिंग करून म्हणजे कमिटी करून तुम्ही त्यांना जवळ घेऊन निवडणूक प्रक्रिया आणि AGMची प्रक्रिया पार पाडायची असं त्यांनी मला लेखी आदेश दिलेला आहे आणि ते मी संस्थेच्या बाहेर नोटीस बोर्डावरती पण हे केलेलं आहे. सर्वांना वाचण्यासाठी ती अवेलेबल आहे. तर प्रेक्षक हो, दिवाडा कोऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचं जे दप्तर सीलबंद कपाटात होतं त्या सीलबंद कपाटाचं कुलूप तोडून ते दप्तर ताब्यात घेण्याची जी काही प्रक्रिया राबवली गेली त्याची दृश्य आपण पाहिलीत आणि या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भामध्ये संस्थेचे अध्यक्ष विकास पातकर यांनी जी भूमिका मांडली ती भूमिका देखील आपण पाहिलीत. यानंतर असा प्रश्न उपस्थित होतो
की शिक्षण संस्थेसारख्या अत्यंत पवित्र अशा या ठिकाणी काय स्तराचं राजकारण सुरू आहे हे आपल्याला दिसतं. मुळामध्ये 2024 साली दी वाडा कोऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती आणि या निवडणुकीच्या माध्यमातून श्रीकांत आंबवणे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल बहुमताने विजयी झालं होतं आणि त्यानंतर श्रीकांत आंबवणे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मुळामध्ये श्रीकांत आंबवणेंसारखा अत्यंत सालस, निगर्वी आणि प्रामाणिक असा पदाधिकारी अध्यक्षपदी असताना त्यांना पदावरून हटवून विकास पातकर यांना आपण त्या पदावर बसावं असं का वाटलं हा खरा प्रश्न आहे. आणि त्याच वेळी श्रीकांत आंबवणे सोबत जे पदाधिकारी काही निवडून आले होते ते श्रीकांत आंबवणेंना सोडून विकास पातकरांच्या पाठीमागे का उभे राहिले याचंही आत्मचिंतन श्रीकांत आंबवणे यांनी करणं आवश्यक आहे. मुद्दा असा राहतो की शिक्षण संस्था हे काही राजकारणाचा अड्डा नाही आहे. म्हणजे जी संस्था आहे जिथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या संस्थेच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं, ही शाळा उत्तरोत्तर विकसित व्हावी, तिचा दर्जा वाढावा यासाठी हे संचालक मंडळ निवडून गेलेलं असतं. ते संचालक मंडळ अंतर्गत राजकारणापायी संस्थेला अडचणीत आणणार असतील, शाळेला एकूणच त्यांच्या कारभारामुळे बदनामी स्वीकारावी लागत असेल तर हे अधिक चिंताजनक आहे. मुळामध्ये या शाळेत जे ग्रामीण भागातून येणारे शिक्षक म्हणजे विद्यार्थी आहेत, जे शिक्षण घेत आहेत, हजारो विद्यार्थी हे गोरगरीब शेतकरी वर्गातील ही मुलं आहेत आणि ती या वाड्यासारख्या ठिकाणी विजय हायस्कूलचा जो काही नावलौकिक आहे किंवा कंचाडच्या सरस्वती मंदिराचा विद्या मंदिराचा जो काही नावलौकिक आहे त्या लौकिकाला स्मरून या शाळेमध्ये प्रवेश घेत आहेत. आणि असं असताना संस्थेच्या अंतर्गत राजकारणामुळे, संस्थाचालकांच्या अंतर्गत राजकारणामुळे या संस्थेतील शिक्षणाचं पावित्र्य राखलं जात नसेल तर ते अधिक चिंताजनक आणि सर्वसामान्य जनतेला विचार करायला लावणारं आहे. आज घडीला विकास पातकर हे कितीही साधन शुचितेचा आव आणत असले तरी श्रीकांत आंबवणेंसारख्या व्यक्तीला पदावरून दूर केल्यामुळे त्यांच्याविषयी जी काही एक प्रतिमा बनलेली आहे ती प्रतिमा त्यांना पुसता येत नाही. आज घडीला ज्यांनी विकास पातकर यांना पदावर बसवलं ती सर्व मंडळी विकास पातकरांच्या विरोधात का गेली याचाही शोध घेणं आवश्यक आहे. जर अध्यक्ष म्हणून विकास पातकर यांना संस्थेचं दप्तर पाहता येत नसेल, त्याची चावी अध्यक्ष म्हणून त्यांना उपलब्ध होणार नसेल तर अध्यक्ष म्हणून आपण आपली पात्रता दाखवू शकलो का हा प्रश्न तिथे उपस्थित होतोय. खरं तर संस्थेचे सचिव म्हणून जे प्रमोद भोईर काम करतायत किंवा उपाध्यक्ष म्हणून पष्टे, ॲडव्होकेट पष्टे आहेत आणि स्कूल कमिटी चेअरमन म्हणून दिलीप पाटील असतील, जे वाडा शाळेचे स्कूल कमिटी चेअरमन आहेत विजय हायस्कूलचे, आणि त्याच वेळी सरस्वती विद्या मंदिराचे स्कूल कमिटी चेअरमन म्हणून हरिदामा पाटील हे काम पाहत आहेत. तर
सहसचिव म्हणून विकास जाधव हे देखील या संस्थेत काम पाहत आहेत. आणि असं असताना विकास पातकर आपल्या सहकाऱ्यांना एकत्रितपणे घेऊन चालू शकले नाहीत का? किंवा ते जर हे सहकारी चुकीचं काम करत होते तर विकास पातकर आजवर गप्प का राहिले हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो. मुळामध्ये जी काही याचिका म्हणा किंवा जे काही अर्ज धर्मदाय आयुक्तांकडे करण्यात आला होता तो प्रामुख्याने विकास मोतीराम पातकर यांच्या विरोधामध्ये श्रीकांत आंबवणे, दीपक हरिश्चंद्र आंबवणे, संजय सदानंद आंबवणे आणि अनिल दत्तात्रय मनोरे या 4 सदस्यांनी अर्ज दाखल केला होता. आणि त्या अर्जावरती आता निर्णय आल्यानंतर विकास पातकर हे एकूणच शाळेच्या कारभारावरती आत्ता प्रश्नचिन्ह उभं करत आहेत. खरं तर अशा पद्धतीने अध्यक्षांना चावी मिळू नये हे देखील किंवा त्यांचं दप्तर जे आहे ते एका सीलबंद कपाटामध्ये अन्य सदस्यांनी ठेवावं हे खरंच दुर्दैवी आहे. म्हणजे अध्यक्ष म्हणून त्या पदाचा मान तर राहतच नाही, परंतु ज्यांच्या सोबत आपण गेलो, ज्यांच्या सोबत आपण श्रीकांत आंबवणे यांना पदावरून दूर केलं ते सगळे सहकारी एकमेकाच्या पायात पाय गुंतवण्यात मशगूल आहेत. आणि त्यामुळे या संस्थेच्या एकूणच कारभाराविषयी आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. धर्मदाय आयुक्तांनी हा निर्णय देत असताना विकास पातकर यांच्या नेतृत्वाखाली जी काही कार्यकारिणी आहे तिला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे तो जो काही बदल आहे, चेंज रिपोर्ट जो काही दाखल केला होता त्याला धर्मदाय आयुक्तांनी स्वीकारला आहे. मात्र त्याच वेळी पुढील 2 महिन्यामध्ये संस्थेच्या सभासदांची जी वर्गणी आहे ती वर्गणी भरून घेण्यात यावी. त्याचप्रमाणे 2 महिन्याच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात यावी आणि त्या सभेच्या माध्यमातून नवीन विश्वस्त मंडळ निवडावं अशा पद्धतीचा आदेश धर्मदाय आयुक्तांनी दिला आहे. आणि त्यामुळेच ही जी काही प्रक्रिया आहे धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाने होणारी ती पूर्ण करण्यासाठी किंवा तिची अंमलबजावणी, त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी विकास पातकर यांनी आज किंवा बुधवारी संस्थेच्या जे दप्तर आहे ते सीलबंद कपाटातील दप्तर ताब्यात घेण्याची प्रक्रिया त्यांनी राबवली. ही राबवत असताना जे आज विरोधामध्ये दिसत आहेत, म्हणजे एकूण 10 सदस्य या निवडणुकीमध्ये, म्हणजे जी सार्वत्रिक निवडणूक 2024 साली झाली होती त्यावेळी संस्थेच्या विश्वस्त मंडळाकरिता किंवा संचालकांकरिता 10 सदस्यांकरिता निवडणूक झाली होती. त्यावेळी एकूण श्रीकांत आंबवणे, दीपक आंबवणे, संजय आंबवणे, दिलीप पातकर, हरिभाऊ पाटील, दिलीप मुकुंद पाटील, विकास जाधव, प्रमोद भोईर, मनोज पष्टे आणि विकास पातकर अशा पद्धतीचे 10 सदस्य हे या विश्वस्त मंडळावरती निवडून गेले होते. त्यापैकी आत्ता विकास पातकर यांच्या सोबत असलेले मनोज पष्टे, प्रमोद भोईर, विकास जाधव, दिलीप पाटील आणि हरिभाऊ पाटील, आणि त्यावेळी दिलीप पातकर सुद्धा विकास पातकरांसोबत होते. तर यापैकी हे मनोज पष्टे, प्रमोद भोईर, विकास जाधव आणि दिलीप पाटील आणि हरिभाऊ पाटील हे 5 लोक आज विकास पातकर यांच्या विरोधात असल्याचं दिसतंय. कारण याच्यापैकी एकही सदस्य काल किंवा पदाधिकारी जी प्रक्रिया विकास पातकरांनी राबवली त्याला ते उपस्थित राहिले नाहीत. त्यांना नोटिसा बजावूनही ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे
या संस्थेमध्ये सरळ सरळ आज 10 सदस्यांपैकी 5 सदस्य एका बाजूला आणि 5 सदस्य दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीची उभी फूट आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या संस्थेचा जो काही कारभार आहे तो केवळ व्यक्तिगत हितसंबंध राखण्यासाठीच सुरू आहे का, किंवा आपले स्वार्थ साधले जात नाहीत म्हणून एकमेकाचे पाय खेचणं किंवा पदाधिकारी उतरवणं पुन्हा त्याला नव्याला बसवणं अशा पद्धतीचं जे हिडीस राजकारण आहे ते या संस्थेत सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय. मुळामध्ये ज्या पद्धतीने ही निवडणूक झाली होती आणि त्या निवडणुकीतून एक कार्यकारी मंडळ निवडल्यानंतर गेली अनेक वर्ष या संस्थेची निवडणूक झाली नव्हती. मागील 25-30 वर्षानंतर म्हणजे एक अंदाज आहे की त्यानंतर निवडणूक होऊन एक खऱ्या अर्थानं लोकशाही पद्धतीनं हे कार्यकारी मंडळ निवडून आलं होतं, विश्वस्त मंडळ निवडून आलं होतं. परंतु या संस्था चालकांच्या किंवा हे जे काही ट्रस्टी म्हणून जे काही गेले त्यांच्या नाकर्तेपणामुळे वारंवार राजकारण इथे केलं जात आहे आणि त्यामुळे एकूणच कारभार हा कायम संशयाचा आणि वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आपल्याला दिसतो. आता नव्यानं पुन्हा संचालक मंडळ निवडणूक घ्यावी अशा पद्धतीची सूचना किंवा आदेश हा धर्मदाय आयुक्तांनी दिला आहे. मात्र त्याच वेळी 2 वर्षापूर्वी आलेलं एक निवडून आलेलं कार्यकारी मंडळ जे आहे किंवा विश्वस्त मंडळ आहे ते आपला कार्यकाल पूर्ण न करता 2 वर्षातच पुन्हा नव्याने निवडणूक घ्यावी लागणं हे एक कार्यकारी मंडळ म्हणून किंवा एक संस्था म्हणून त्यांच्यावर नामुष्की आणणार आहे. मुळामध्ये एखाद्या कुठल्याही संस्थेचा म्हणा किंवा कुठल्याही सहकारी असो की विश्वस्त संस्था असो एक कालमर्यादा कार्यकाळ किंवा ठरलेला असतो. त्या कार्यकाला आधीच किंवा तशा पद्धतीचा कार्यकाळ पूर्ण न करता पुन्हा निवडणूक घ्यावी लागणं हे या संचालकांना नामुष्की आणणार आहे आणि समाजामध्ये या संस्थेविषयीची प्रतिमा अधिक मलिन करणारं ठरलेलं आहे. येत्या काळात म्हणजे या संदर्भामध्ये आज जो काही विकास पातकर यांनी घेतलेली जी काही भूमिका आहे किंवा जो काही निर्णय आलेला आहे या संदर्भामध्ये जे विरोधी गटातील सदस्य आहेत त्यांच्याशीही आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. जे स्कूल कमिटी चेअरमन आहेत दिलीप पाटील आणि सचिव प्रमोद भोईर यांच्याशी देखील संपर्क साधला आणि येत्या 2 दिवसात ते या संदर्भामधली आपली भूमिका मांडतील आणि संस्थेच्या कारभाराविषयी ते अधिक माहिती देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय की अध्यक्ष म्हणून विकास पातकर यांनी काय पद्धतीचा कारभार केला हे देखील ते त्याच्या म्हणजे माध्यमांसमोर आणून अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्यामुळे हा जो काही संघर्ष आहे तो आज केवळ दप्तर ताब्यात घेतलं म्हणून आज मिटलाय असं होत नाही, तर आगामी काळात या संस्था चालकांचं किंवा या विश्वस्तांमधलं अंतर्गत राजकारण हे होतच राहणार आहे आणि त्याचा एकूणच परिणाम शाळेच्या गुणवत्तेवर, त्यांच्या शिक्षणावर आणि जे काही संस्थेचा जो काही कारभार आहे त्या कारभारावर परिणाम करणार आहे हे निश्चितच. आता जे काही आरोप यांनी केलेत विकास पातकर यांनी, त्या विकास पातकरांनी आता कितीही सोज्वळतेचा आव आणला तरी त्यांनी श्रीकांत आंबवडेंसारख्या खरंच प्रामाणिक आणि मितभाषी निगर्वी अशा अध्यक्षाला पदावरून दूर करताना जी त्यांची एक प्रतिमा बनली ती आता सर्वसामान्य जनता विसरणार नाही. परंतु जर कदाचित ही निवडणूक झाली तर या निवडणुकीमध्ये जो काही संस्थेचे जे काही सभासद आहेत, जे मतदार आहेत, त्या मतदारांनी आगामी काळामध्ये चांगल्या लोकांना पुन्हा निवडून दिलं पाहिजे अशी भूमिका घेतली तरच संस्थेच्या कारभारामध्ये काही बदल घडेल. अन्यथा जे निवडून जातील ते आपले हितसंबंध जपण्यासाठी, आपले स्वार्थ साधण्यासाठी, वेगवेगळ्या पद्धतीची आमिष मिळवण्यासाठी काय पद्धतीचं राजकारण करतील हे आपण या मागील 2 वर्षात बघितलंय. इतकी वाईट अवस्था एखाद्या शिक्षण संस्थेत यावी आणि त्यानं एकूणच शिक्षण क्षेत्राला आणि वाड्यासारख्या एका शहरातील किंवा तालुक्यातील एका नामांकित शाळेला
आणि कंचाडमधील एका नामांकित शाळेला एक कलंक लागावा अशा पद्धतीचं राजकारण हे सगळे विश्वस्त मंडळ करते, तर हे अत्यंत खेदजनक आहे. एक सर्वसामान्य जनता म्हणून याकडे अधिक सजगपणे आणि जे संस्थेचे जे सदस्य आहेत त्यांनी देखील या शाळेचा किंवा या संस्थेचा जो लौकिक आहे तो टिकावा म्हणून अत्यंत सजगपणे या पुढच्या काळात बघितलं पाहिजे. आणि जेही विश्वस्त मंडळ निवडून जाईल त्या विश्वस्त मंडळावरती एक सामाजिक दबाव गट तयार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. केवळ संस्थेचे सभासद आहेत, केवळ संस्थेचे ट्रस्टी आहेत म्हणून ते संस्थेचे मालक होत नाही, तर सामान्य जनतेने आणि इथल्या राजकारणातल्या, समाजकारणातल्या किंवा पालकांमधून एक सामाजिक गट, दबाव गट तयार करणं गरजेचं आहे की ज्या दबाव गटाच्या माध्यमातून या अशा पद्धतीने संस्थेचा गैरवापर करणाऱ्या किंवा तिथल्या एकूणच कारभारामध्ये आपल्या आर्थिक हितसंबंध असतील किंवा अन्य प्रकारचे हितसंबंध असतील अशा पद्धतीच्या जपणाऱ्या या संचालक मंडळावरती किंवा विश्वस्त मंडळावरती एक सामाजिक दबाव गट उभा करणं गरजेचं आहे. ते जर केलं नाही तर या संस्थेत आत्ता 2 वर्षात जे राजकारण घडलंय तेच या पुढच्या काळात देखील घडत राहील यात काही शंका नाही. आणि त्यामुळे या जे काही आत्ता ट्रस्टी आहेत त्यांच्यावर म्हणा किंवा येणाऱ्या काळातील नवीन ट्रस्टी असतील त्यांना म्हणा, पण एक सामाजिक दबावाला सामोरं जाऊनच कारभार करावा लागेल अशा पद्धतीची भूमिका वाडा तालुक्यातील, वाडा शहरातील जनतेने घेतली तरच दी वाडा कोऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमधील जो कारभार आहे त्याला एक सुधारण्याला वाव असेल अशा पद्धतीची भूमिका या संदर्भात सर्व नागरिकांनी आणि समाजाने घेणं गरजेचं आहे. अन्यथा दिवसागणिक या संस्थेचा कारभार अशाच राजकारणाच्या गर्तेत अडकला जाईल आणि त्यातून इथल्या समाजाचं आणि इथल्या विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होईल एवढं निश्चित. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, आमचं हे विश्लेषण आपल्याला आवडलं असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा आणि आपण आजवर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा. धन्यवाद.